इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहर भाजपने नव्याने कार्यकारिणी जाहीर केली आहे. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशान्वये सोलापूर शहर भाजप अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून यात 90 लोकांच्या कार्यकारिणीपैकी 85 कार्यकर्त्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात 57 पुरुष पदाधिकारी तर 33 महिला पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. तर रोहिणी तडवळकर यांच्याकडे शहराध्यक्षपद कायम ठेवत 10 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 12 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसिद्धी प्रमुख आणि उर्वरित 60 कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून या कार्यकारिणीत मोठा बदल करत युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्याऐवजी विजय दशरथ कुलथे यांच्याकडे युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून विजया वड्डेपल्ली यांच्याऐवजी रंजिता चाकोते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विजय महेंद्रकर, अनुसूचित जातीचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, अल्पसंख्याक अध्यक्षपदी जाकीर सगरी यांची निवड करण्यात आली आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पण उत्सुकता होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या की शहराची कार्यकारिणी लवकरात लवकर बनवा. महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, तर त्या धर्तीवरती सर्वसमावेशक अशा प्रकारे महिला, युवा, आमच्या बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते, जुन्या आणि नव्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे. आणखीनही काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावं या कार्यकारिणीमध्ये समावेशित करण्याची राहिलेली आहेत. ती त्या सूचनेनुसार त्यांच्या ह्याच्यानुसार प्रदेशाध्यक्षांची मान्यता घेऊन त्यामध्ये समावेश केले जाते.